लगातार तीसरी बार केंद्रीय मंत्री पद पर विराजमान होकर हैट्रिक लगाने वाले आरपीआई के राष्ट्रीय अध्यक्ष रामदास अठावले का सार्वजनिक सत्कार किया गया। मुंबई माटुंगा के खचाखच भरे पुष्पमुखानंद हॉल में आयोजित इस सत्कार समारोह में वरिष्ठ भाजपा नेता प्रवीण दरेकर और महादेव जानकर सहित कई हस्तियां मौजूद रहीं। रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले तळागाळातले सर्वसामान्य समाजाचे नेते आहेत, बहुजनांचे नेते आहेत। त्यांना तिसऱ्यांदा मंत्रिपद भेटले। खऱ्या अर्थाने जर बघायला तर मोदी साहेबांना पण या देशाचे पंतप्रधान आहेत, ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि आठवले साहेब पण तिसऱ्यांदा मंत्री झाले। खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्षाचे नेते बाबासाहेबांच्या विचारानंतर बाबासाहेब खरे वारसदार। बाबासाहेबांनंतर जर केंद्रामध्ये मंत्री झाले असतील तर रामदास आठवले साहेब। आणि रामदास आठवले संघर्ष नायक आहेत। रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतात, दलित प्रांतात ते भारतीय दलित मध्ये काम करत असताना नामांतर चळवळीमध्ये सर्व देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं वादळ निर्माण केलं आणि मराठा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ नामांतर झालंच पाहिजे आणि संघर्ष जो केला त्या संघर्षामध्ये जर बघायला गेलं तर आठवले साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की सामाजिक न्यायामध्ये आठवले साहेब महाराष्ट्रामध्ये होते, मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल जर तुम्ही नामांतर नाही केलं। तर त्यांनी लगेच शरद पवारांनी ते ठरवलं। नंतर मग 14 एप्रिलच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या निमित्ताने ते आठवले साहेबांच्या माध्यमातून ते नामांतर झालं। नामांतर हे आठवले साहेबांच्या संघर्षामुळे झालं। त्यामुळे दलितांच्या वस्त्या जळल्या, सर्व जातीभेद झाला, हा सर्व कुठेतरी पडदा पडला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब मराठा विद्यापीठ नामांतर करण्यात आलं। त्यानंतर हिंदी मिलचा जो प्रश्न आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे 12.5 एकर जे हिंदी मिलचं स्मारक आहे। केंद्र महाराष्ट्र सरकार त्यावेळी 4 एकर देत होते आणि बाकी जागा इतर संस्थेला देत होते। आम्ही तिथं आंदोलन केलं आणि आंदोलन एवढं मोठं केलं की त्या हिंदी मिलच्या भिंती तोडल्या, आम्ही जाळपोळ झाले आतमध्ये आणि त्याच्यामध्ये खरं संघर्ष केला की आम्हाला पाहिजे तर 12.5 एकरच जागा पाहिजे। आणि आज उत्तुंग अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा 450 फुटाचा जो पुतळा बनवण्यात येणार आहे राष्ट्रीय म्हणजे बाबासाहेबांचा जे स्मारक त्याचे खरं श्रेय आहे प्रणेते रामदासजी आठवले साहेब आहेत। म्हणजे रामदासजी आठवले तळागाळाच्या लोकांना कुठे अन्याय अत्याचार झाला ते ताबडतोब जातात आणि हा संघर्षमय नेता आहे आणि त्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत। आणि आज त्यांचा तिसऱ्यांदा मंत्रिपद झाल्यामुळे त्यांचा नागरिक सत्कार मुंबईमध्ये शर्मा हॉलमध्ये सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता। खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर मुंबईचा मेळावा जो सोमया मैदानामध्ये झाला होता तो पण भूतन भविष्य असा झाला होता। सोमया मैदान भरवणं खायचं काम नव्हतं आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात मुंबई प्रदेशाचा मेळावा झाला होता। त्यानंतर 7 डिसेंबर 2 कार्यक्रम झाले बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे, त्यानंतर शिबिर झाले, यशवंतराव प्रतिष्ठानला कार्यक्रम झाले। म्हणजे मुंबई आधी झाल्यानंतर त्या 2 वर्षामध्ये जेवढे कार्यक्रम करायचे आहेत, आंदोलन करायचे आहेत आणि सभा घ्यायच्या आहेत तेवढं आम्ही आठवले साहेबांच्या माध्यमातून करतो। आम्ही एक शिपाई आहोत, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहोत। मुंबईचा जरी अध्यक्ष असलो तर माझे सर्व जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांना सर्वांना घेऊन चालणं काम हे माझं कर्तव्य आहे। जय भीम। आठवले साहेब हे लोकनेते आहेत। मंत्रिपदापेक्षा त्यांच्यावर जनमानसाचं असलेलं प्रेम फार मोठं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा सत्कार असला तर पालकमंत्री मुंबईचा म्हणून इथं येणं माझं कर्तव्य आहे। परंतु मी घाटकोपरला गेलो होतो, तिथून कुर्ल्याला एका कार्यक्रमाला गेलो आणि ट्रॅफिकमध्ये अडल्यामुळे मला उशीर झाला। परंतु आमच्या सदिच्छा नेहमी आठवले साहेबांच्या बरोबर आहे। गोरगरिबांच्यासाठी नेहमी काम करणारे असे ते एक नेते आहेत। आणि मला आठवतं ज्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मंत्री झाले त्यावेळेला त्यांच्याकडे एसटी खातं होतं आणि त्यावेळेला सुद्धा पहिल्या दौऱ्यावर आले ते कोकणाच्या दौऱ्यावर आले होते। त्यांच्यावर अतिशय प्रेम करणारी लोक आणि कार्यकर्ते हे कोकणामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईतून ते निवडून आलेले आहेत, शिर्डीमधून निवडून आलेले आहेत। अशा अनेक ज्या त्यांना लोकांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे आणि आता ते राज्यसभेवर आहेत, मंत्री आहेत आणि केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर संपूर्ण भारतामध्ये फिरत असतात आणि मोदी साहेबांचे विचार, बाबासाहेबांचे विचार हे सर्वांपर्यंत पोहोचवत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे अशा आमच्या महाराष्ट्राच्या नेत्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। मी त्यांना खूप सुयश चिंतितो, खूप चांगलं काम त्यांच्याकडून या खात्याचं व्हावं अशी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। एकत्र करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली। मतदारसंघातून 52 निवडणुकीमध्ये हरली फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं असे प्रश्न बाबासाहेब
आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रजासत्ताक प्रजेच्या हातामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणारा म्हणजे रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीची त्यांची आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे काही वेळेला ताकदवार नाही जेवढी ताकद कारखान्याने निर्माण करणं काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध एकच पक्ष तो म्हणजे रिपब्लिकन पक्षाची भावना बाबासाहेबांनी आणि बाबासाहेब आंबेडकर हे लोक अजूनही 10-15 वर्षे बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये राहिले देशाच्या राजकारणाला एक वेगळ्या पद्धतीचं वळण लागत असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जातीयवादाच्या भावनेतून अत्याचार सहन केले तरी सुद्धा बाबासाहेबांनी ही भूमिका मांडली होती की जो अत्याचार करणारा माणूस आहे त्याची ती चूक नाही. पिढ्यापासून त्याच्या डोक्यामध्ये विचार घातलेला आहे तो असाच आहे की दलित म्हणजे अचूक आहे कॅन्डेटेबल आहे आणि त्यांच्यावर अन्याय करणं हे आमचं कामच आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती. दलित आपल्या मंदिरामध्ये आला तर मंदिर वाटतं दलित आपल्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आला तर ते पाणी वाटतं अशी भावना पिढ्यापासून होती. आणि त्यामुळे महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला बाबासाहेबांनी हेच सांगितलं की तुम्ही दगडाला दगडायुक्त करू नका. आपला समाज छोटा समाज आहे आतताईपणा करून आपल्याला राजकारण समाजकारण करता येणार नाही. त्यांच्याकडे धावून लोक गेले आणि म्हणाले बाबासाहेबांना आदेश द्या आम्ही महाडमध्ये आपण 14 तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी आल्यानंतर लोकांनी तुफान दगडफेक केली. आमच्या तळ्याला तुम्ही हात लावायला तुम्ही येऊ शकत नाही अशी भावना त्याच्या लोकांनी व्यक्त केलेली आहे. आणि लोक म्हणाले बाबासाहेबांना की आम्हाला आदेश द्या दगडाने उत्तर देण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे. बाबासाहेब म्हणाले की असं करून चालणार नाही. आपला समाज गावागावामध्ये फार छोटा समाज आहे गावाची ताकद फार मोठी आहे त्यामध्ये आपला समाज छोटा समाज आहे म्हणून आपल्याला कसं करणं योग्य नाही. पण नंतर बाबासाहेबांनी फिलॉसॉफी मांडली ती हीच मांडली की सर्वांना एकत्र आणलं पाहिजे. राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्या जाती धर्माच्या माणसांना एकत्र आणूनच आपल्याला राजकारण करावं लागेल ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या भूमिकेप्रमाणे पक्ष आपला उभा राहू शकला नाही. कॅन्सरच्या काळामध्ये आम्ही तुफान मोर्चे काढले लोकांच्या प्रश्नांवरती प्रचंड अशा पद्धतीचा आवाज उठवला संघटन उभं राहिलं. संघटन जर उभं राहिलं असलं आमच्या मोर्चाला मात्र हजारो लाखोच्या संख्येने लोक येत होते. निवडणुकीला माणसं उभी केली तर मतं आपल्याला मिळत. रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझ्यासोबत कार्यकर्त्यांच्या धुंडीच्या धुंडी देशभरामध्ये आहे. मतं मिळवणारा पक्ष आपल्याला करायचा असेल तर ग्रासरूट आपल्याला काम करावं लागेल. आपण पाहिलंय माननीय प्रकाश आंबेडकरांनी सगळे 258 जागा लढले 48 जागा लोकसभेच्या लढले. त्यांच्या काय उमेदवारांना मागच्या वेळेला पडळकरांना 3,75,000 काहीतरी मतं मिळाली होती. तरी सुद्धा त्यांचा पक्ष राज्यामध्ये रेग्युलर होऊ शकला नाही. त्यांना नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 258 जागा उभ्या केल्या की माणूस निवडून आला नाही. आणि तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेला रेडॉल झाली मी शिर्डीमध्ये 2009 मध्ये उभा राहिलो आणि शिर्डीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर आम्ही रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट स्थापन केली. रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या गटांना पण एकत्र केलं. बाळासाहेब आंबेडकर त्यात आले नाही पण बाकीचे सगळे गट त्यामध्ये आले होते. समाजवादी पक्ष जनता दल सीपीआय सीपीएम सेकाप असे महाराष्ट्रातले छोटे मोठे आमचे राष्ट्रत्व असे अनेक पक्ष आपल्यासोबत होते. नेतृत्व हे रिपब्लिकन पक्षाकडे होते. नेतृत्व त्या माझ्याकडे होतं.
आणि जवळजवळ सर्वात जास्त जागा आम्ही लढलो, 111 जागा लढलो, पण एक सुद्धा माणूस निवडून आला नाही. मत सुद्धा आम्हाला मिळाले नाही. आपण म्हणतो तुमच्या 58 जागा उभ्या करायच्या, लगेच तुम्ही तिकडून लगेच आवाज देताय हो हे असं करा. महानगरपालिकेला आम्ही जागा उभ्या केल्या. शिवसेना भाजप सोबत पहिल्यांदा 2012 मध्ये आम्ही युती केली आणि त्या युतीची महायुती झाली की रिपब्लिकन पक्षामुळं. गेल्या अनेक वर्ष भाजप शिवसेना एकत्र होते, त्याला युती म्हणत होते, पण रिपब्लिकन पक्ष 2012च्या निवडणुकीमध्ये सेना भाजप सोबत आल्यानंतर त्याला महायुती संबोधण्यात आलं. माननीय एकनाथ शिंदेजीने आधी त्याला आता आलेले आहेत म्हणून त्याला महायुती म्हणत नाही. महायुती अगोदरपासून त्याला म्हणताय, रिपब्लिकन पक्षामुळे त्याला महायुती म्हणताय. एकनाथ शिंदेजी आल्यामुळं सरकार आपण आलेलं आहे. अजितदादा आल्यामुळे अजून आपली ताकद वाढलेली आहे. रिपब्लिकन पक्षाला काय जागा विधानसभेत मिळाव्यात अशी आपली अपेक्षा आहे आणि आपण आपली ताकद दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. मुंबईचा मेळावा ठेवल्यानंतर या ठिकाणी हॉल भरला पाहिजे, वरचावर असायच आहे. टाळ्या वाजवण्याचं काम आपण करतो, परंतु गर्दी आपल्याकडे आहे. परंतु ती जी गर्दी आहे ती गर्दी आपण आपली ताकद दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. लोक आपल्यासोबत जाणले पाहिजे, सभा मोठ्या झाल्या पाहिजे. एकनाथ शिंदे सभा मोठ्या होतात.